पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणात आतापर्यंत अग्रवालांच्या 3 पिढ्या आणि ससून रुग्णालयात रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करणाऱ्या 2 डॉक्टरांना अटक झाली आहे। तर तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या 2 पोलीस अधिकाऱ्यांचं देखील निलंबन झालंय। याच प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेकदा खुलासा करून देखील टिंगरेंवरचा संशय कमी होत नाहीये। त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले सुनील टिंगरे नेमके कोण आहेत हे जाणून घेऊयात। तर सुनील टिंगरे हे पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत आहेत। टिंगरे यांचे मूळ कुटुंब हे वडगाव शेरीपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरी गावातलं आहे। मात्र आता अनेक वर्षांपासून टिंगरे कुटुंब केवळ वडगाव शेरीतच वास्तव्याला आहे। सुनील टिंगरे यांचे आजोबा बाळासाहेब टिंगरे हे धानोरी गावचे सरपंच होते। याच कारणामुळे टिंगरे यांचा राजकारणाशी फार जुना संबंध आहे। आजोबांच्या निधनानंतर सुनील टिंगरे यांचे वडील विजय टिंगरे राजकारणात फार काळ सक्रिय राहिले नाही। त्यानंतर धानोरी गाव पुणे शहराचा भाग बनलं आणि सुनील टिंगरे यांच्यावर कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी पडली। खरे तर सुनील टिंगरे हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत। सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात वडगाव शेरी आणि पुणे इथे खासगी कंपनीत नोकरीही केली आहे। याच काळात टिंगरे यांनी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या ब्रह्मा बिल्डर्स कंपनीतही काम करायला सुरुवात केली। त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून त्यांची आणि अग्रवाल कुटुंबियांची चांगली ओळख आहे। अर्थात त्यांनीच ही माहिती माध्यमांना दिली आहे। कल्याणी नगर इथल्या कार अपघातानंतर सुनील टिंगरे हे येरवडा पोलीस ठाण्यात पोहोचले होते आणि यावरून त्यांच्यावर जोरदार टीकाही होत होती। त्यानंतर टिंगरे हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपल्या आणि अग्रवाल कुटुंबियांच्या सलोख्याची माहितीही दिली। दरम्यान सुरुवातीच्या काळात टिंगरे हे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या जवळचे मानले जात होते। अनिल भोसले यांच्या शिफारशीवरून अजित पवारांनी 2007 मध्ये त्यांना वडगाव शेरीतनं महापालिकेच्या निवडणुकीचं तिकीट दिलं होतं। त्याच वेळी टिंगरे हे नगरसेवक म्हणून प्रथमच पुणे महापालिकेत पोहोचले। 5 वर्षात सुनील टिंगरे हे वडगाव शेरीमध्ये आपल्या कामाच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या जोरावर प्रसिद्ध झाले। 2012च्या निवडणुकीत टिंगरे यांचं तिकीट कापण्यात आलं। त्यावेळी टिंगरे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर टिंगरे हे काही काळ राज ठाकरेंच्या मनसे पक्षातही गेले। 2014च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला। जगदीश मुळीक यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला। 2017 मध्ये टिंगरे यांनी घरवापशी करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2019 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभेचं तिकीट मिळवलं आणि जगदीश मुळीक यांचा पराभव करत ते वडगाव शेरीचे आमदार झाले। दरम्यान पोर्शे कार अपघातानंतर सुनील टिंगरे अल्पवयीन कार चालकाला मदत करण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात गेल्याचा आरोप आहे। त्या रात्री विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं दुचाकीवरून जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना दारूच्या नशेत चिरडलं। त्या दिवशी अग्रवाल कुटुंबियांनी सुनील टिंगरे यांना मदतीसाठी बोलावलं। सुनील टिंगरे यांनी तातडीनं पोलीस ठाणे गाठून अपघाताची माहिती घेतली, मात्र पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावलाय।